नमस्कार सर्वांना, मी आहे प्रेरणा आणि प्रेरणाच्या किचनमध्ये परत एका नवीन रेसिपीसोबत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे वडापाव. मुंबईमध्ये फेमस असणारा हा वडापाव, तसंच सर्व ठिकाणी पॉप्युलर असलेला वडापाव, याची साधी सिंपल रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. घरात मस्त बनून तयार होतात वडे आणि भरपूर प्रमाणात होतात. सर्वजण खुश पण होतात. याला कोणताही ऋतू लागत नाही, कुठच्याही ऋतूमध्ये आम्ही अगदी आवडीने खातो असा हा वडापाव मुंबईचा. चला मग आपण त्याची रेसिपी कशी आहे जाणून घेऊयात. त्याच्यासोबत मी ही रेड चटणी पण करून घेतली आहे, त्याची पण रेसिपी इथे मी सांगितलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ माझा पूर्णपणे पहा. तसंच हिरवी मिरची पण मस्त तळून घेतलेली आहे. या तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी इथे सर्वप्रथम 4 बटाटे घेतले आहेत. बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. जवळजवळ पाव किलो बटाटे इथे मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक कुकर घ्यायचा, त्याच्यामध्ये बटाटे घालून अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. आता कुकर बंद करायचा. पाहिजे तर बटाट्यांना तुम्ही थोडे सुरीने टोचे पण देऊ शकता. कुकर गॅसवर चढवला आहे. आता मी मस्त 4 शिट्ट्या करायला कुकरला ठेवून दिले आहे गॅसवर. आता याचं मी बॅटर बनवून घेते. जो बेसनाचा घोळ असतो तो आपण बनवून घेऊयात. त्याच्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं आहे. एक मोठी वाटी भरून बेसन घेतलं आहे. आता बेसनमध्ये एक छोटा चमचा ओवा घेतला आहे. ओवा मी हातावर असा क्रश करून ह्याच्यामध्ये घालणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला वडे बाधत नाहीत किंवा पोट फुगल्यासारखं होत नाहीत, व्यवस्थित पचतात. त्याच्यानंतर पाव चमचा मी खायचा सोडा घालून घेतला आहे. अगदी पाव चमचा हळद आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, बॅटरच्या चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. आता जेवढी वाटी मी बेसन घेतलं होतं तेवढंच सेम वाटी भरून पाणी घेतलं आहे. पाणी थोडं थोडं करून याच्यामध्ये घालायचं. पाणी किती लागते ते आपण बघूयात. आता थोडंसं पाणी घालून मी व्यवस्थित हे बॅटर ढवळून घेते. हे बॅटर व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यामुळे आपले वडे मस्त हलके होतात आणि खुसखुशीत होतात. अजून मी थोडं याच्यामध्ये पाणी घालून घेते. अजून थोडंसं पाणी लागेल याच्यामध्ये. व्यवस्थित असं मिक्स करायचं. एक 5 मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं. हे बघा, आता आपलं बॅटर व्यवस्थित झालं आहे. एकसारखं असं चमच्याने खाली पडतंय, याचा अर्थ बॅटर आपलं झालं आहे. शिवाय दुसरी खूण अशी आहे की चमचा फिरवल्यानंतर असा काढायचा. चमचा पूर्ण कोटिंग होतो, याचा अर्थ आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. मला पाणी पाऊण वाटी लागलेलं आहे. तुमच्या बेसनप्रमाणे पाण्याचा वापर करा, कमी जास्त होऊ शकतं. आता ह्याला मी साईडला ठेवून देते 10 मिनटासाठी. तोपर्यंत आपले बटाटे पण शिजतील. त्याच्यानंतर एक मी खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यामध्ये कढीपत्ता तोडून टाकला आहे. त्याच्यानंतर ह्या हिरव्या तिखट मिरच्या आहेत. 5-6 हिरव्या तिखट मिरच्या घेतल्यात. अर्धा इंच आलं घेतलं आहे. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. ठेच्यापुरतं मीठ घालून घेते मी इथे. आणि हा ठेचा आपल्याला खलबत्त्यामध्ये मस्त कुटून घ्यायचा आहे. अगदी जाडसर बनवायचा आहे, एकदम पेस्ट नको. इथे तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये पण करू शकता. तर आपला मस्त ठेचा तयार झाला आहे. जाडाभरडा असाच पाहिजे आपल्याला. पाव किलो बटाट्यासाठी एवढं आपल्याला इनफ आहे. तर आता त्याच्यानंतर आपल्याला तेल लागेल. तर हे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता बटाटे शिजलेत का बघूयात. सुरी घातली तर पूर्ण सुरी आतमध्ये गेली, याचा अर्थ बटाटे मस्त शिजलेले आहेत. जास्त पण शिजवायचे नाहीत, कारण नंतर ते पांचट लागतात. 5-6 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजतात. आता मी बटाटे इथे सोलून घेते. खूप गरम आहेत बटाटे. बटाटे सोलून झालेत. आता काट्या चमच्याने मी त्यांना व्यवस्थित फोडून घेते. थंड झाले तर हाताने पण तुम्ही
फोडून घेऊ शकता. बटाटे मस्त शिजले आहेत आणि ही स्टेप करायला मला खूप आवडते. गरम गरम बटाटा आणि बटाटा असा फोडायचा, छान वाटतं. याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला आणि लाल तिखट थोडंसं टाकून थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळून टाकलं तर असंच एक चाट म्हणून मस्त लागतं हे बटाट्याचं सारण. आता बटाटा मस्त फोडून झाला आहे आपला. मध्ये मध्ये थोडं असं अख्खा राहिला तरी चालेल, दाताखाली चांगला लागतो. आता मी हे साईडला ठेवून देते. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून तेल गरम केलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी चांगली फुटली की त्याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा जिरं घालून घ्यायचं. जिरं पण चांगलं फुटलं की त्याच्यामध्ये अर्धा ते पाव चमचा हिंग घातला आहे. त्याच्यानंतर हा ठेचलेला ठेचा, आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये पूर्ण असा भाजून घ्यायचा व्यवस्थित, त्याचा कच्चा वास निघेपर्यंत. इथे मी छोटंसंच कढलं घेतलं आहे. जास्त क्वांटिटी असेल तर मोठी कढई घेऊ शकता. त्याच्यानंतर मी ठेच्यापुरतं फक्त चवीला थोडंसं मीठ घालते. मगाशी ठेचताना पण मी घातलेलं, पण अजून थोडं घालते, कमी वाटतंय. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घातली मी. पाव किलो बटाट्यांना जेवढी लागेल तेवढ्या प्रमाणात मी हळद घातली. आता चांगलं असं परतून घ्यायचं. ठेच्यामध्ये जेवढं मीठ घातलं आहे तेवढंच मीठ बस होईल बटाट्यांना, परत आपल्याला मीठ घालायची गरज नाही. आता हे बघा साईडने तेल सुटलं आहे, याचा अर्थ आपला ठेचा बनलेला आहे. आता या फोडलेल्या बटाट्यांवर मी हे घालून घेते ठेचा. मस्त वास मस्त घरभर सुटला आहे ठेच्याचा, झणझणीत अगदी. आता हे बटाट्यामध्ये व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं. कलर पण छान आला आहे. आता या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मुठभर कोथिंबीर मी हिरवीगार कोथिंबीर मस्त बारीक कापून घेतली. त्याच्यानंतर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट, म्हणजे सगळेच वडापाववाले याच्यामध्ये घालतातच असं नाही, काही जण घालतात. तर हे मी कसुरी मेथी 1 चमचा थोडीशी गरम करून हातावर क्रश करून याच्यामध्ये घातली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, पण स्वाद वड्यांना चांगला येतो. आता मस्त मी हाताने मिक्स करून घेतलं आहे आणि छान छान असे छोटे छोटे वडे मी करून घेते. खूप मस्त कलर आला आहे आणि मस्त वास सुटला आहे. हे बघा, या साईजचे टोटल 8 वडे तयार झाले 4 बटाट्यांमध्ये, म्हणजे पाव किलो बटाट्यामध्ये. आता आपलं बॅटर रेडी आहे, वडे पण बनवून रेडी आहेत. आता बॅटरमध्ये वडा बुडवायचा मस्त असा, पूर्ण असा त्याला कवर करून घ्यायचं. आणि तेल आता आपलं मस्त गरम झालं आहे, त्याच्यामध्ये अलगद असं सोडून द्यायचं. आता इथे माझी थोडी कढई पसरट आहे, त्याच्यामुळे थोडंफार त्याचा शेप बदलला आहे. तुम्हाला जर वडे व्यवस्थित गोल शेपमध्ये पाहिजे असतील तर एक खोलगट छोटीशी कढई घ्यायची. वडे मोठ्या क्वांटिटीमध्ये जे तळतात त्यांची कढई मोठी असते आणि तेल पण भरपूर असतं, त्याच्यामुळे त्यांचे वडे एकदम गोल गोल निघतात. पण चवीला आपण जो घरात बनवतो तोच वडा भारी लागतो. तर अशा प्रकारे मी हे वडे 4 वडे माझे तळून तयार झाले आहेत. आता आपल्याला चटणी लागेल, त्याच्यासाठी मी इथे हा चुरा बनवून घेते आहे राहिलेल्या पिठाचा. कारण आपले 8च वडे आहेत तर एवढा चुरा निघत नाही, म्हणून स्पेशली असा करावा लागतो. मोठ्या क्वांटिटीमध्ये वडे असतात त्यांचा भरपूर चुरा निघतो. तर मस्त असा हे घालून घेतला आहे मी चुरा आणि आता हा तळून झाला आहे तर मी काढून घेते. किंवा राहिलेल्या पिठामध्ये तुम्ही कांदा किंवा टोमॅटो, कोथिंबीर टाकून मस्त पोळा पण काढू शकता किंवा भजी पण काढू शकता. आता हा भाजून झाला आहे चुरा, तर मी काढून घेते. घरगुती चटणी पण खूप मस्त लागते. आता मी काय करते, लसूण सोलून घेतला इथे मी आणि थोडासा खलबत्त्याने ठेचून घेते, कारण आपल्याला हा तळायचा आहे, तेलात
फुटला नाही पाहिजे म्हणून थोडासा ठेचून घेते. तुम्ही सालासकट घातला तरी चालेल, पण मला असं वाटतं साल खाता खाता थोडं तोंडात येतं म्हणून मी सालं काढलेली आहेत. आणि गरम तेलामध्ये एक अर्ध्या मिनटासाठी फक्त थोडासा हलका फ्राय करून घेतला आहे लसूण. हा बघा, मस्त सोनेरी कलर आला की त्याला लगेच काढून घ्यायचं. तळून झालाय लसूण, तर आता मी एका मिक्सरच्या जारमध्ये हे घालून घेते. आणि त्याच्यामध्ये हा तळलेला लसूण, एक चमचा लाल तिखट घालून घेते आणि थोडंसं मीठ, थोडंसं चवीला म्हणून, आणि मस्त मिक्सरला लावून हे छान फिरवून घ्यायचं. आपली चटणी तयार आहे. आशा आहे की माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खरंच खूप मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच.